तर आज आपण पाहणार आहोत की जी चेन स्टिच असते ती कशा प्रकारे करायची आणि खालच्या हातामध्ये जो धागा आहे तो कसा होल्ड करायचा। तर सगळ्यात अगोदर इथे आपण नॉर्मल जी आरी वर्कसाठी नॉट देतो ती नॉट देऊन घेतली आहे। नॉट दिल्याच्या नंतर धागा कशा प्रकारे हँडल करायचा हातामध्ये। तर धागा हँडल करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर जे आपलं करंगळीपाशी बोट आहे ते बोट किंवा मग जे आतमधलं सगळ्यात मोठं बोट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे धागा होल्ड करायचा। हे बघा, गाठ पकडली, दोन बोटांमध्ये अंगठा आणि मधलं बोट गाठ पकडल्याच्या नंतर जे साईडचं बोट आहे त्याच्यावरून थ्रेड घेतला, परत तोच खाली इथं होल्ड करायचा, हातामध्ये व्यवस्थित फिक्स केला। आता सुईमध्ये चेक करा धागा अडकतोय का व्यवस्थितपणे। हा जो वरचा धागा आहे तोच अडकतोय का तर चेक करायचं। अडकला, ठीक आहे। आता आपण खालच्या हाताची पोझिशन पाहू। सगळ्यात अगोदर जो जरीचा थ्रेड आहे तो कपड्याच्या खाली ठेवायचा आहे। तुमच्या कपड्याच्या बरोबर खाली ठेवला। खाली ठेवल्याच्या नंतर जसं मी आता सांगितलं सेम तीच पोझिशन घ्यायची थ्रेडची, हातामध्ये खाली। हे बघा, दिसतंय का, सेम तसाच पकडला। आता सुईचं जे हे टोक आहे, सुईचं जे पॉइंट दिसतंय ते व्यवस्थित खाली खाली गेल्याच्या नंतर धागा खालून वर असा फक्त ओढून घ्यायचा आहे। ओढून घेतला। आता गाठ जी दिली होती ती खाली अडकली, गाठ खाली अडकल्याच्या नंतर धागा आता हा खूप जास्त वर आलाय, एवढा धागा आपल्याला नकोय, नॉर्मल घ्यायचा आहे। तर धागा खालून कमी करायचा, ओढून घेतला। ओढून घेतल्याच्या नंतर अर्धा इंच एवढ्या डिस्टन्सवर काय करायचंय, धागा ठेवायचा आहे वर। धागा ठेवला, याच्यामध्ये सुई टाकली, सुई टाकल्याच्या नंतर ती सुई खाली जाणार। खाली गेल्याच्या नंतर कसा हातामध्ये हँडल करायचा धागा, तर हे बघा, हा जो धागा खाली हातामध्ये आहे तो असा फक्त गोल फिरवून घ्यायचा आहे। गोल फिरवल्याच्या नंतर आपला हात आता पुढच्या साईडला जाणार। इथे गेल्याच्या नंतर काय करायचं, हा टाईट पकडायचा, टाईट पकडला। आता खालचा धागा वर ओढून काढायचा। तर वर येताना सुईचं पॉइंट थोडं अपोजिट साईडला म्हणजे त्याच्या विरुद्ध साईडला करायचे। सेम तेच, परत धागा आला, खाली टाकली सुई, एक राऊंड घेतला, राऊंड घेतल्याच्या नंतर अपोजिट डायरेक्शनमध्ये वर फिरवून घ्यायचं। परत सेम तेच, एक राऊंड एकच घ्यायचा आहे, राऊंड असे 2-3 घ्यायचे नाही, तर फक्त एक राऊंड घ्यायचा आहे। राऊंड घेतला आणि सुई वर फिरवायची। धागा वरच्या पण सुईमध्ये टाईट पकडून ठेवायचा आणि खाली जो हात आहे आपला याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो हात आहे धागा आहे तो असा टाईटच ठेवायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे एक झालं फक्त सुई। याच्यामध्ये तुम्हाला चेन स्टिच नाही तर आपण फक्त हाताची पोझिशन पाहतोय, चेन आपण कपड्यावर पाहू की हाताची पोझिशन काय राहत आहे। सेम चेन, फक्त हात खाली हाताची प्रोसेस काय असते हे बऱ्याचशा वेळेला काय होतं व्हिडिओमध्ये, वरती तर चेन दिसते पण खाली हाताची पोझिशन काय आहे ते लक्षात येत नाही। फक्त एक सिंगल थ्रेड राहतो हातामध्ये आणि तोच रोल करायचा। रोल केलं, धागा ट्विस्ट करायचा, वर काढायचा। म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीचं जसं फास्ट टाकतो का, काढून घेतो अडकवून, तसा या पॉइंटमध्ये अडकवायचा आहे धागा आणि वर काढून घ्यायचं आहे। बघा, वर येताना आता सुईचं पॉइंट पुढे जाणार, वर गेलं, इथे आता स्लो दाखवत आहे। हे बघा, आता धागा खालून वर काढला, वर धागा आला तर काय झालं, इकडे एक आणि इकडे एक असे 2 थ्रेड राहिले। तर हा जो आहे खालून घेतलेला तो अगोदरच्या धाग्याच्या बाहेर काढायचा आहे। सेम, हे बघा, वर आला, अगोदरच्या धाग्याच्या बाहेर काढायचं आहे। हेच आता कंटिन्यू करायचं आहे। याच्यानंतर आपण आता फॅब्रिकवर पाहू, क्लिअर दिसेल तुम्हाला।
जसं आपण आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की नेटवरती आपण खालून हात वगैरे कसा हँडल करायचा हे पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण चेन पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर धागा खालून वर घेतला. वर धागा आल्याच्या नंतर हे बघा धागा वर आला. आता याला सेम पोझिशनमध्ये म्हणजेच एक अर्धा इंचमध्ये चेन स्टिच घ्यायची याची. हे पहा नॉर्मल जी आपण अगोदर पाहिली तीच प्रोसेस आहे, फक्त इथे आपण कपड्यावर पाहणार आहोत. आणि टाके किती जवळ घ्यायचे हे देखील पाहू. नॉर्मल चेन स्टिच आहे. धागा खालून वर आला की व्यवस्थितपणे असं काढून घ्यायचा आहे. कधीही धागा हे पहा असं करताय ना तुम्ही, ते असं पाठीमागं नाही ओढायचा, तर तो पुढं ओढायचा. पुढं ओढल्यामुळे काय होतं, तुमच्या तिथला जो जवळचा धागा असतो तो व्यवस्थित सेट होतो. आता ही जी चेन आहे ती होता. आज फक्त आपण चेन स्टिचेस पाहणार आहोत, जे की आपण केली आहे इथे. हे बघा फक्त चेन स्टिच पाहतोय आपण. हे चेन स्टिच तुम्ही सरळ लाईनमध्ये, आडव्या लाईनमध्ये, ह्या अशी वेगवेगळ्या टाईपमध्ये करायची, पण चेन हीच असणार आहे. परत सेम तीच चेन स्टिच. आता इथे टाके होतील तेवढं जवळ घ्यायचं ट्राय करायचं. सरळ लाईन ड्रॉ केली मी, त्या लाईनच्या साईडला घेते म्हणजे क्लिअर दिसेल. लाईनवर घेतला तर व्यवस्थित दिसत नाही. हे बघा धागा खालून वर आल्याच्या नंतर बऱ्याचशा स्टुडंटचा प्रॉब्लेम काय होतो की इकडे ओढतात आणि परत इकडे ओढून घेतात. असं घेतलं की इथे धागा लगेचच वेगळा दिसतोय. तसं न करता तुम्हाला काय करायचे, तुम्ही ज्यावेळेस खालून वर चेन घेताय, हे बघा नॉर्मल खालून वर घेतलं की ते पुढेच ओढायचं आहे, पाठीमागे जाऊन नंतर पुढे नका ओढू. हे बघा काढतानाच पुढे काढायचे. असे जर काही जणांचे हे असे 2 धागे होत आहेत तर याच्यातून निडल टाकायची, परत खाली जाताना बाहेर काढायची. फक्त एकातून दुसरा धागा बाहेर काढायचा आहे, एवढंच लक्षात घ्या. सेम तेच. आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला नॉट द्यायची. तर आता शेवटला एंड नॉट कशा प्रकारे द्यायची, तर ते करण्यासाठी काय करायचं आपण सविस्तर पाहू. हा जो धागा आहे वर आलेला, हा धागा या केलेल्या चेनवर अशा प्रकारे ठेवायचा. ठेवल्याच्या नंतर हे बघा इथे बोट ठेवला मी, म्हणजे धागा तुमच्या साईडला वगैरे जाणार नाही. धागा ठेवला. आता इथे जी ही शेवटची चेन केलेली आहे त्या चेन मधला कोणताही एक धागा, बघा 2 धागे दिसत आहेत ना, तर एक धाग्यामध्ये सुई अडकवून घ्यायची. सुई अडकवली ती डायरेक्टली अशी बाहेर आली पाहिजे. तिच्यावर फक्त एकच धागा आहे, दुसरा कोणताच नाही. एकच धागा बरोबर वर आहे. परत एकदा पहा. हे बघा एका धाग्यामध्ये सुई अडकवली, ती डायरेक्टली बाहेर काढली. बाहेर आल्याच्या नंतर जो तुमच्या हातामध्ये इथं धागा आहे खालच्या हातामध्ये हा जो धागा आहे तो आता काय करायचा आहे, आपल्याला ओढून घ्यायचा आहे. हे बघा धागा हळूहळू काय केलं आपण, स्लो ओढून घेतला. सुई अशीच ठेवली. व्यवस्थित ओढून घ्यायचा, जेवढा ओढला जातो तेवढा ओढून घ्या. आता इथे आपली नॉट जी